हे बघा, हे लागणार आहे आपल्याला तडका देण्यासाठी. हे लसूण सोलून चॉप करून व्यवस्थित ठेवलेलं आहे, तडक्यासाठी लागणार आहे. आणि हे आहेत आपले मिरचीचे बिया आणि हे आपलं कढीपत्ता. मग त्यानंतर हे भिजत टाकलेले मिरच्या, जवळजवळ हे 10 ते 12 मिरच्या आहेत. हे मिरच्या मी भिजत टाकलेली आहे, जवळजवळ अर्धा तास झालेला आहे हे मिरच्या भिजत टाकून. हे मला पेस्ट बनवताना हे कामाला येणार आहे. आणि हे आहे हे कांदा आणि हे मिरच्या आणि हे पेस्ट बनवण्यासाठी टमाटर, हे पेस्ट बनवण्यासाठी लागतं. आणि ही ते काजू आणि इलायची, हे काजूसुद्धा पेस्ट बनवताना लागतं. आता मी तुम्हाला दाखवते पेस्ट बनवताना काय काय टाकायचं ते. तर हे मिक्सरचा जार, आणि ह्यामध्ये मिरच्या पण टाकायच्यात आपल्याला. हे अशा मिरच्या जाणार. पहिला आपण पनीरला कट करून घेऊ. आपण पनीरला कट करून घेतल्यानंतर त्यानंतर स्लरीमध्ये फ्राय करू. ही अशी पनीर आहे, ह्याला आपण कट करून घेऊ. आपली स्लरी बनलेली आहे. ह्या स्लरीमध्ये हे स्लरी बनवताना मी यूज केलेलं आहे कॉर्नफ्लावर, मग त्यानंतर गव्हाचं पीठ आणि आपले मसाले, हळद, तिखट, मीठ, मग थोडीशी कोथिंबीर. आता मी हे पनीरला तळते. थोडे हे लो फ्लेममध्ये आपण त्याला प्रिपेअर करून घेतो. हे आपलं तळून झालेलं आहे पनीर. आणि आता हे मसाला सुद्धा वाटून झालाय. आता ह्यात टाकणार आहे मसाला. किती वाजले? बघा गाईस, किती सुंदर बनलेली आहे आपली पनीर मसाला. मला दाखवते. बघा
आणि इथं पनीर आहे. हे पनीर आपल्याला टाकायचं आहे. खूप सुंदर आहे, स्मेल पण खूप छान येत आहे. मला अजून तडका द्यायचा. तडका देण्यासाठी मी इथं ऑइल काढले थोडंसं. पनीर अंगारा मसाला, ही आपली भाजी बनलेला आहे. पनीर अंगारा मसाला ते लिहिलेलं आहे बघा, जेवणानंतरचं. हां तेच आहे. गाईज, माझा भाऊ बघा कसं भेटला, कसा वाटतं मला. स्वतःलाच वैतागलाय. बाकी 2 मिनिट व्लॉग एक आले तू ते म्हणा बडबडशे भाई. आई तुम्ही काहीतरी बोला ना, 2 मिनिट बोला फक्त. व्लॉग करायचंय. 2 मिनिटाचा व्लॉग राहिलाय माझा. 8 मिनिटाचं झालंय, फक्त 2 मिनिटाचं राहिलंय. चिकन गरम चिकन मी गरम करत आहे आता. सध्या चिकन गरम करायला ठेवलेलं आहे मी इथं कुकरमध्ये. चिकन गरम करायला ठेवलेलं आहे. पनीरची भाजी, सकाळची पनीरची भाजी बनवली होते ना, पनीर अंगारा, हे पण गरम करून झालेलं आहे. त्याला थोडं तुपाची फोडणी दिलेली आहे मी. हे बघा, तुपाची फोडणी. जे लसूण आहे ना, ते लसूण छोटे छोटे चॉप केलं होतं. मग त्यानंतर तुपाचा तडका दिला आहे. लसूण, मग मिरच्यांचा बिया, मग त्यानंतर हा कढीपत्ता, ह्याचा तडका दिलेला आहे प्रॉपर. छोट्या कढईमध्ये. पुन्हा भात आहे हा एक होतं ले कुठं 2 होतं ऑर्डर जायचं ना शे. आता टाइम बघा किती झाले, 8:30 वाजले. बिल्डिंग पर वाघजाई कॉम्प्लेक्स मी वाहनटेड हो गया, त्रिमूर्ती नगर. आणि मी इथे ब्लॉगिंग करत आहे. अजून 2 मिनिटाचं ब्लॉगिंग नाही, ऑलमोस्ट 30 सेकंडचा ब्लॉग करायचा आहे. केलं ना, त्यामध्ये टाकले पनीर टाकले. मग त्यानंतर कांदा टमाट्याचा मसाला बनवला. मग त्यानंतर फोडणी दिली त्याला, लसणाची, कढीपत्त्याची. आणि हे ते लाल मिरच्या आणल्या होत्या ना, त्याचं पण त्याच्या बिया टाकले ते तडकामध्ये. हे आपल्या घीमध्ये तडका दिले मी, घीमध्ये. हो दाखवले ना, सगळं दाखवलं प्रॉपर. त्याला जेवण तो घेईल ना. जेवण घेताना मला फक्त सांग, मला रेकॉर्ड करायचं आहे. कॉम्प्लेक्स स्पेलिंग COMPLEX कॉम्प्लेक्स. त्रिमूर्ती नगर आहे का कॉलनी आहे? नाही दाखवणार ते काय आहे. ही माझी ट्रायपॉड. आज मी ट्रायपॉडचा यूजच नाही केला, फक्त एका शूटसाठी यूज केला होता. त्यानंतर मी ट्रायपॉडचा वापरच नाही केली. आणि मी मगाशी मूवी बघत होती, मूवी म्हणून हा प्लग लावलेला आहे. हे प्लग काढलं ना, पुन्हा तिथं चार्जिंग वायर लागेल. तिथं ऑलरेडी माझी चार्जिंग वायर लागलेली आहे, मला दिसत असेल. ही माझी चार्जिंगचा पेन आणि हिथं आहे ह्याच्या चार्जिंगचा पेन. काय बघत होते तुम्ही? स्टँड का काढलं? आता ते बाई काढ म्हटल्यानंतर काढायच लागणार ना. तुम्ही गपचूप का बघत होते इकडून? आत्ताच तर आलो. मग गपचूप ऐकता का आमच्या गोष्टी? असं ऐकायच्या असतात का? मी आता आईंना म्हटलं 2 मिनिटाचं ब्लॉग राहिलं माझं, काहीतरी 2 मिनिट बडबड करा. मग त्याने मला 2-4 प्रश्न केलं, त्या प्रश्नांचं उत्तर दिलं ना, मग झाली माझी व्लॉग 2 मिनिटाची. मग तेवढ्यात तुम्ही आलात. मग ते बोलत होते तुमच्या शर्टबद्दल. ते शर्टचं घाणच जात नाही आहे.
ते लिक्विड आहे ते. ते हातानेच धुवायला लागतं ना ते तसले घाण. कॉलर्समध्ये एवढी घाण करशील. का पाण्यातलं काढलं त्यामध्ये काय फायदा आहे ना एवढं सगळं टाकलं. मी पनीरची भाजी बनवलंय. बनवली हा नाही निघाला म्हणून. कसं निघालं? हे बघ, कसं ते मशीन मध्ये नाही निघत होत असले डाग, माहिती आहे ना तुम्हाला. आता उद्या साबण घेऊन येतात असं चांगलं हा असं घासून देतात. त्याला भिजवत ठेवायला. पहिला थोडं भिजत टाका लिक्विड मध्ये, तर राहू दे ते. मग त्यानंतर. चलो ठीक आहे, झालेला आहे आजचा ब्लॉग. कॉलर तसंच एंड. बाय. मशीनमध्ये